नमस्कार, मी पूजा पवार फ्रॉम मराठी अड्डा कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आता आहोत कोपरगावमध्ये, तर बघूया कोपरगाव भागात हवा कुणाची। म्हणजे आज 39 वर्षापासून मी गांधीनगर परिसरात राहिला आहे। आमदार साहेब निवडून आल्यापासून काय काय बदल बघितलेत तुम्ही? बदल म्हणजे भरपूर विकास कामं झाली आमच्या कोपरगाव तालुक्यात, जसं की रस्त्याच्या हिशोबाने, प्रभागाच्या हिशोबाने। आमचा जो प्रभाग आहे त्या भागात आमदार साहेबांनी भरपूर निधी दिला आहे, तर त्या निधीच्या माध्यमातून इथले स्थानिक जे नगरसेवक होते त्यांनी याच्या अगोदर भरपूर कामं केली। आता जे आमदार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काका कोयटे उभे राहिलेले आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? काका कोयटेंकडं एक काम करायची पद्धत आहे, त्यांच्याकडे एक विजन आहे आणि दूरदृष्टी नेता आहे। तो नेता नाही म्हणता येणार, तो आमच्यातलाच एक साधारण म्हणजे कोपरगावकरच आहे। म्हणजे छोट्याशा दुकानीपासून एवढं साम्राज्य उभं करणं आणि त्याच्यानंतर कोपरगावसाठी काहीतरी वेगळं दृष्टिकोन ठेवणे, त्या हिशोबाने विजन आहे त्यांच्याकडं। म्हणजे आता गेले काही वर्ष तर ते सत्तेत नव्हते, म्हणजे त्यांना सत्तेचा अनुभव हे तर आपल्याला माहिती आहे, पण गेले काही वर्ष ते सत्तेत नव्हते, त्यामध्ये त्यांनी बरेच कामं केले। कोरोना काळात असो, वृद्धाश्रमांना डबे वगैरे पोहोचवणं असो किंवा पतसंस्था असो, त्या गोष्टींचा फायदा कोपरगावकरांना होईल असं वाटतं? कसं आहे, काकासाहेब कोयट्यांचं एक जे सेपरेट टीम आहे, कोरोना काळ असो किंवा मग आत्ता बी जे गरीब लोक आहे, ज्या घरात स्वयंपाक करायला बाई नाही आहे, असे प्रत्येक गल्लीत त्यांचे आज बी डबे चालू आहे। म्हणजे साधारण कोरोना काळात त्यांनी त्याच्या अगोदर चालू केलं ते, तर त्याच्यानंतर बी त्यांचं ते कार्य आत्ता बी चालू आहे। प्रत्येक गल्लीत एक कुटुंब तर असं आहे का ज्या, आणि गरीब कुटुंब भरपूर आहे का ज्याची परिस्थिती नाही आहे किंवा वृद्ध लोक आहे, तर त्यांच्या घरात त्यांचे डबे जाताच न चुकता त्यांचे कर्मचारी ते डबे पाठवतात। त्याच्यामुळं ते एक विजन आहेत त्यांच्याकडं, लोक बी त्यांना खूप सारं प्रेम देणारच आहे या गोष्टीचा। आणि दुसरी गोष्ट अशी आहे का त्या माणसाचे दिल्ली आणि मुंबईत मोठमोठ्या राज्यकर्त्यांबरोबर संबंध असल्यामुळं त्याचा निश्चितच फायदा कोपरगाव शहरासाठी होणार आहे। निधी 100% निधी अवेलेबल हो। हे दोघं मिळून नक्कीच कोपरगावचा कायापालट करतील असं वाटतं? 100%। काय वाटतं ह्यावर्षी निवडणुकीत कोण बाजी मारणार कोपरगावला? कसं आहे, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि आमदारांबरोबर जनता आहे। आमदारांबरोबर जनता असल्यामुळे आणि त्याच्यात काकासाहेबांचं नाव आल्यानंतर सामान्य माणूस खुश आहे असं। सामान्य माणसातलंच कोणीतरी हां बस। एक 10-15 वर्षापूर्वीचं कोपरगाव आणि आत्ताच काय फरक जाणवतो? बराच फरक आहे। काय विकास झाला वेगळा? काही रस्ते नव्हते पहिले कोपरावर 15-20 वर्षापूर्वी, आता रस्ते झाले बऱ्यापैकी, जवळ 60-70% विषय मिटला आहे रस्त्यांचा। आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे पाण्याचा विषय मिटला आहे। पाणी पहिले जवळजवळ 20-25 दिवसात पाणी होतं, ते आता कसं पण 4 दिवसात भेटतं आहे। पाणी योजना म्हणजे नेमकी सविस्तर थोडक्यात सांगता येईल का तुम्हाला, की या कारणामुळं अशी सुरुवात झाली, हा निधी आला आणि त्यामुळं हा फरक पडला? इतकं तर आपल्याला नाही सांगता येणार, पण मग आता 131 कोटी रुपयातून त्यांनी पाण्याचं 5 नंबर तलावाचं काम झालं, तो झाल्यापासूनच पाण्याचा विषय मिटला आहे। याचं श्रेय कोणाला द्यावं लागेल? पाणी प्रश्न सुटला कोपरगावचा हे आता आमदार साहेबांमुळे झालं ना, आशुतोष दादा। आशुतोष दादांमुळे आणखी तुमच्या ध्यानात राहिले, मनात राहिले असं त्यांचं एखादं कार्य काय सांगू शकता? त्यांचे कार्य भरपूर आता ध्यानात, म्हणजे सगळे कार्य त्या चांगले केले त्यांनी त्यांच्या कालखंडात। कारण की 2019ला ते आमदार झाले पहिल्यांदा, त्याचे 2.5 वर्ष कोरोनामध्ये गेली, राहिलं त्याचे 2.5 वर्ष त्यांना काम करायला चान्स भेटला, आणि 1 वर्ष त्यांनी भरपूर कामं केली ते, म्हणजे सगळेच कामं चांगलीच झाले त्यांच्या काळातले। ठीक आहे, रस्ते थोडेफार राहिले असेल ते बी आत्ता याला मंजूर आहे। पेविंग ब्लॉक असं, रस्ते, गटरी, याचे भरपूर त्यांनी कामं व्यवस्थित केलेली। कोपरगावच्या आजूबाजूला राहता आणि संगमनेर हे शिक्षण आणि कृषी क्षेत्रामध्ये जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करतायत। कोपरगावबद्दल तुम्ही काय सांगता येईल या क्षेत्रात? कोपरगाव पहिले जे म्हणजे आत्ता कोपरगाव आता या 5-10 वर्षामध्ये व्यवस्थित म्हणजे जरा बाजारपेठ फुलली। 40 वर्ष पहिले कोपरगावमध्ये काही झाल्यामुळे 5-10 वर्ष असं वाटतंय का ते कोपरगाव थोडे बाकीच्या तालुक्यांपेक्षा मागासले राहिलं, पण या 5-10 वर्षात बाकीच्या तालुक्यांपेक्षा 3 पटीनं विकास झालेला आहे 100%। आता प्रगतीपथावर हो 100%। कृषी, क्रीडा आणि युवकांना रोजगार उपलब्धी याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? आता युवकांना रोजगार उपलब्ध म्हणजे ते आता MIDC मंजूर झालेली, काही शिर्डीमध्ये आणि काही कोपरावमध्ये,
ते आता लवकरच म्हणजे एवढ्या 2-3 वर्षात काम होऊन ते होईलच, युवकांना बी रोजगार प्राप्त होतीलच कोपरामध्ये. उच्च शिक्षणासाठीच्या संधी इथं कशा उपलब्ध आहेत? कोणत्या ठराविक संस्थांची तुम्ही नावं घेऊ शकता? आता इथं उच्च शिक्षण म्हणलं तर मग कोपरामध्ये तसं गौतम पॉलिटेक्निक आहे, त्याच्यानंतर संजीवनी युनिव्हर्सिटीवर आमची इथं शिक्षणाच्या बाबतीत 1 नंबर. आता काका कोयटे यांना राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळाली आहे. आशुतोष दादा आणि कोयटे हे एक विकासाच्या चांगलं समीकरण समजलं जातं आहे. तुम्हाला काय वाटतं? 100% विकास समीकरण चांगल्या दोघांचे बी. शिक्षण व्यवस्था आणि काका कोयटे म्हणजे शांत, संयमी आणि सर्वांना संघ घेऊन चालणार नेतृत्व. आणि ते राजकारणात म्हणजे समजा याच्या आधी नाव ते राजकारणात होतेच, पण त्यांचं समाजकारण पहिल्यापासून आज म्हणजे पहिले चालू होते आणि आत्ता बी चालू आहे त्यांचे कोरोनामध्ये काही ते डबे म्हणजे ते निराधार कुटुंबांना डबे, त्यांचे डबे पोच, त्याच्यानंतर बाकीचे समाजकार्य ते घेतच राहतात कायम. माझं नाव संतोष बारसे. प्रशांत सुनील मोरे, प्रभाग क्रमांक 14. किती वर्षापासून राहता तुम्ही कोपरगाव? 30-35 वर्ष. काय सांगाल कोपरगावच्या विकासाबद्दल? छान विकास आहे कोपरगावचा. गेल्या काही वर्षांमध्ये आमदार साहेब निवडून आल्यापासून काय काय विकास? आमदार साहेब आल्यापासून कोपरगावचं पहिले धुळगाव म्हणून ओळखायचे कोपरगावला. आता कोपरगावचे रस्ते वगैरे खूप छान झाले. कोपरगावला पूर्वी 20-20, 25-25 दिवस पाणी येत नव्हतं. आता 2 दिवसानंतर पाणी चांगल्या पद्धतीने येतं, प्रेशरने येतं. इथं पाण्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा होता महिलांचा. तो आशुतोष दादा जेव्हा निवडून आले त्यांनी शब्द दिला होता जनतेला की तुमचा पाण्याचा प्रश्न सोडू. दादांनी त्यांचं काम पूर्ण केलं आहे. आता त्यांच्याच उमेदवारीखाली काका कोयटे उभे राहिलेले, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काका कोयटे साहेबांचं काम खूप छान आहे कोपरगावमध्ये. कारण करोना काळामध्ये काका कोयटे साहेबांनी कुठलं पद नसताना कोपरगावच्या जनतेला डबे पुरवलेले आहेत. कमीत कमी त्यांचे करोनाच्या काळामध्ये 150 डबे चालू होते, पण आता पण गोरगरीब जनतेला त्यांचे 75 ते 80 डबे कोपरगाव शहरामध्ये जे गरजू जे लोक आहेत त्यांच्यासाठी चालू आहे. जर हे निवडून येतात तर शैक्षणिक क्षेत्रात काय प्रगती होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? शैक्षणिक क्षेत्रात भरपूर प्रगती होऊ शकते. त्यांचं व्हिजन खूप छान आहे. खूप जुने माणसं आहे, ते काम ते नक्कीच चांगलं करतील. काका कोयटे आधी काही वर्षांपूर्वी नगराध्यक्ष पदावरती होते, तर त्यांचा तो अनुभव आता जर समजा ते नगराध्यक्ष होत आहे तर तो कामी येईल? हो, येईल, नक्की येईल. कारण अनुभवी माणूस आहे. काम करण्याची त्यांना संधी जर भेटली तर नक्कीच कोपरगावची जनता त्यांना संधी देणार आहे आणि येत्या काळामध्ये ते खूप छान काम करणार आहे कोपरगावसाठी. काय वाटतं यावर्षी निवडणुकात कोण बाजी मारणार? आशुतोष दादा काळे.